नमस्कार आणि वेलकम मराठी एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण आज बघणार आहोत विकसित भारत बिल्डाथॉन 2025 विद्यार्थी टीम नोंदणी आणि या नोंदणी करत असताना यामध्ये किती विद्यार्थी निवडायचे, किती विद्यार्थ्याची टीम करायची आणि प्री सर्वेक्षण कसं पूर्ण करायचं जेणेकरून आपल्याला हे टीम बनवता येईल। चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जी का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लॉग इनला जाऊ शकता। या ठिकाणी तुम्ही लॉग इनला बघू शकता। या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आता रजिस्टर म्हणण्याऐवजी आपण लॉग इन जे केलेलं आहे त्यासाठी आयडी पासवर्ड जो आहे तर तो आपण दिलेला मेल आयडी आणि पासवर्ड जो आहे तो मेलच्या @च्या अगोदरचे जी काही अक्षर आहेत त्या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। चला तर आता आपण याला लॉग इन करून घेऊया। टीचर लॉग इन टाकून आपण त्या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेणार आहोत। आपण आता साइन इन या बटनाला क्लिक करून आपण साइन इन करणार आहोत आणि या ठिकाणी शाळा प्रथम आपण या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी दोनच भाषा आहेत, इंग्रजी आणि मराठी, इंग्रजी आणि हिंदी। यामध्ये तुम्ही हिंदी घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर भाग 1 पासून ते 9 पर्यंत आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपण आता खाली दिलेला आहे सुरू करे, या ठिकाणी सुरू करे या क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे हा पूर्व सर्वेक्षण फॉर्म ओपन होईल। यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत। या प्रश्नांचे उत्तर आपलं जे काय असेल शाळेच्या बाबतीमध्ये तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी भरायचे आहे आणि त्याला सिलेक्ट करून आपल्याला त्या ठिकाणी शेवटी तो पूर्ण करायचा आहे। आपल्याला जमा करून शेवटी ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि त्याला जमा करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण गिरण झालेलं दिसतंय। त्याच्यासमोर आहे टीम नियोजन। टीम नियोजनला आपण क्लिक करून आपण खाली येऊन बघितलं तर या ठिकाणी टीम ए म्हणून दिलेलं आहे, याला आपण क्लिक करून घेणार आहोत। त्याच्यानंतर बाजूला आपण उजव्या साईडला आपण बघू शकतो तर या ठिकाणी टीम न केल्यामुळे तर या ठिकाणी बाजूला आहे टीम आणि छात्र जोडे, याला क्लिक करणार आहोत। याला आपण आता याच्यानंतर आपल्याला टीमसाठी माहिती भरण्यासाठी ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतंय। यामध्ये रिटर्न बघा, या ठिकाणी टीम न पूर्ण केलेल्यामुळे आपण सुरुवातीला बघितलं आहे की पूर्व सर्वेक्षण नंतर टीम निर्माणला क्लिक केल्यानंतर आता आपण टीम निर्माण केल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की नामांकित टीमें और छात्र या ठिकाणी तुम्ही त्या विद्यार्थ्यांची जी काही माहिती आहे ती संपादित करू शकता, कमी जास्त करू शकता, हटवू शकता आणि त्यानंतर आपल्या बाजूला जो पिवळ्यामध्ये जे दिसतंय याला क्लिक करून आपण विद्यार्थ्यांची माहिती आता भरण्यासाठी टीमची माहिती भरण्यासाठी आपल्याला ओपन होणार आहे। आता या ठिकाणी टीमचं नाव आता आपल्याला टीम निर्माण करायचं, या ठिकाणी आपल्याला टीमचं नाव टाकायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी टीमचं ईमेल दिल्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांचा आपल्याला डिटेल माहिती भरायची आहे। आता या ठिकाणी डिटेल माहिती भरत असताना आपण त्याला बघणार आहोत की विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर आपल्याला त्याचे जे काही पर्याय आहेत तर त्या पर्याय, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं वय, वर्ग आणि त्याच्यानंतर लिंग द्यायचे आहे आणि वर्ग जे आहेत आपल्याला माहिती आहे 6 ते 12चेच असणारे आहे। आणि त्यानंतर आपण ह्या पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर लगेच दुसरा विद्यार्थी आपल्याला खाली माहिती त्याची दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे। अशा प्रकारे या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट डिटेल्स जे आहेत तर ते आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ती स्थिती जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे। यानंतर आपण बघू शकता की त्या विद्यार्थ्याची डिटेल अशी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट करून आपल्याला प्रत्येक विद्यार्थी सबमिट करून प्रत्येकाची सबमिट करून माहिती आपल्याला बघायची आहे। याच्यामध्ये पहिला, दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, चौथा, पाचवा अशा पद्धतीने असे विद्यार्थी दिसतात आपल्याला, परंतु या ठिकाणी 4 विद्यार्थ्याची माहिती दिसते। याला आपण माहिती सेव्ह करतो, पण यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी 2 विद्यार्थ्यांचा जो काही टीम आहे ती सबमिट करायची आहे, सेव्ह करून ठेवायची आहे आणि 6 ऑक्टोबरपूर्वी किमान या प्रत्येक शाळेनं एक टीम नोंदवून या ठिकाणी नोंदणी करून ठेवायची आहे। तर या पद्धतीची ही तुम्हाला माहिती दिलेली आहे। शिक्षक बांधवांनो, या ठिकाणी आपल्याला 6 ऑक्टोबरपूर्वी किमान 2 विद्यार्थ्याचे होईना पण या ठिकाणी विद्यार्थी सेव्ह करून ठेवायचे आहे। या विद्यार्थ्यांची डिटेल माहिती आपण पुन्हा नंतर बघणार आहोत, परंतु तत्पूर्वी ही माहिती आपल्याला भरणं गरजेची होती। त्या पद्धतीचा हा व्हिडिओ असून या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपल्याला पुढे काय भरायची आहे तर ते आपण नंतर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे मार्गदर्शनपर हा व्हिडिओ असून या विद्यार्थ्यांची माहिती भरून तुम्ही या ठिकाणी सेव्ह करून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला या 6 ऑक्टोबरपूर्वी जी शाळा आपल्याला स्थिती आहे तर ती आपल्याला कमीत कमी एक टीम निवडून या ठिकाणी सबमिट करायचे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा।